तर आज हम बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 1 रॅशनल अँड इनरॅशनल नंबर. ठीक आहे. फर्स्ट थिंग बेसिक थिंग्स आहेत. ओके, जे फिफ्थपासून सुरू आहे आपल्याला. त्यातलं आहे नॅचरल नंबर म्हणजे काय होते, होल नंबर म्हणजे काय होते, इंटिजर्स म्हणजे काय होते, आणि न्यू थिंग काय ती आपल्याला रॅशनल नंबर म्हणजे काय होतं. ओके, नॅचरल नंबर आपल्याला माहिती आहे, बेसिक बघून घ्या. नॅचरल नंबर म्हणजे काय, तर द नंबर 1 2 3 दॅट वी हॅव यूज अप टू नाव अ काउंटिंग नंबर आज कॉल्ड ॲज अ नॅचरल नंबर. त्याला दुसरं नाव काय नॅचरल नंबर, तर काउंटिंग नंबर्स हे सुद्धा आहे. नॅचरल नंबरची स्टार्टिंग कुठून होते, तर 1 पासून सुरुवात होते. ओके, नॅचरल नंबरची स्टार्टिंग होती 1 पासून. त्याला डिनोट कशाने केलं जातं, तर कॅपिटल एननी डिनोट केलं जाते. ओके, हे आपल्याला 8मध्ये कामाचं नाही आहे, बट 9thमध्ये आपल्याला फर्स्टच आहे सेटमध्ये आपल्याला हे काम येणार 9thमध्ये. ठीक आहे, की एन म्हणजे काय आणि तो नॅचरल नंबर कशाने डिनोट केला जातात. ठीक आहे, तर एननी डिनोट केले जातात आणि स्टार्टिंग होते 1 2 3. ओके, सेकंड आहे आपला होल नंबर, द सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर टुगेदर विथ 0. काय, तर नॅचरल नंबरमध्ये 1 पासून स्टार्टिंग होते, बट होल नंबरमध्ये स्टार्टिंग कुठून होते, तर 0 पासून स्टार्टिंग होते. म्हणून इथं काय म्हटलं आपल्याला, तर सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर टुगेदर विथ 0 म्हणजे याच्यात स्टार्टिंग होते 0 पासून. अँड द सेट ऑफ द होल नंबर, याला काय म्हणतो, होल नंबरचे सेट कसं तयार होतो, तर डब्ल्यू रिप्रेझेंट केला तो डब्ल्यूनी, आणि हे होतं स्टार्टिंग 0 पासून. ओके, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इंटिजर माहिती आपल्याला, लेफ्ट साईडने सर्व निगेटिव्ह नंबर राहतात, राईट साईडने सगळं पॉझिटिव्ह नंबर्स, आणि 0 राहते आपला ओरिजिन नंबर. ठीक आहे. आता हे आपल्याला रॅशनल नंबर शिकायचं की रॅशनल नंबर म्हणजे नेमकं काय होतं. ठीक आहे, बघा डेफिनेशन. द नंबर ऑफ फॉर्म m अपॉन n आर कॉल्ड ॲज अ रॅशनल नंबर. देअर m अँड n आर इंटिजर बट n इज नॉट अ 0. रॅशनल नंबर म्हणजे काय, की रॅशनल नंबरला आपण फ्रॅक्शनमध्ये सुद्धा म्हणू शकतो, कारण की m अपॉन m म्हणजे काय, तर त्याला फ्रॅक्शनमध्येच लिहिणं असंच म्हणतात. ठीक आहे. ज्या जितके नंबर असतील, जर आपण त्याला m अपॉन nच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, किंवा 1/2 झालं, 3/4 झालं, या फॉर्मॅटमध्ये जेवढे नंबर आपण लिहू शकतो ते काय झालं, सर्व रॅशनल नंबरमध्ये इन्क्लूड आहे. जसं की एक्झाम्पलमध्ये इंटिजरसुद्धा आहेत, ते सुद्धा रॅशनल नंबरमध्ये येतात. नॅचरल नंबरसुद्धा होल नंबर, नॅचरल नंबरसुद्धा काय तर आपल्या रॅशनल नंबरमध्ये येतात. ठीक आहे, जसं की 1ला आपण 0ला आपण खाली 1 द्यायचं आहे. ठीक आहे, तर या रिप्रेझेंटमध्ये लिहू शकतो आपण त्याला. जसं 3 आहे फक्त, तर आपण याचा अर्थ आहे की त्याच्या खाली आपण 1 रिप्रेझेंट. अँड n आर इंटिजर बट n इज नॉट अ 0. आता nचा अर्थ काय दिलेला बघून घ्या एक. ठीक आहे, इथे आपण m अपॉन n घेतला आहे. m काय तर आपला न्यूमरेटर आहे आणि n आहे आपला डिनॉमिनेटर. आता इथे काय म्हटलं आहे की n इज नॉट अ 0, तर आपल्याला डिनॉमिनेटर काय पाहिजे, तर 0 नाही. 0 अपॉन 1 तर लिहू शकतो, बट 1 अपॉन 0 हे इथे चुकीचं मानलं जाते. ठीक आहे. लास्ट लाईन ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की m अँड n आर इंटिजर बट n इज नॉट अ 0. आपल्याला डिनॉमिनेटर हा कधी 0 पाहिजे नाही. याचा अर्थ काय की हे मेथड होऊन जाणार आपली रॉंग, बट आपण 0 अपॉन 1 लिहू शकतो. ओके, एक्झाम्पल की 1 अपॉन 6 की -6 अपॉन 8 हे काय झाला रॅशनल नंबरमध्ये येते. 3 अपॉन 6 रॅशनल नंबरमध्ये येते. ठीक आहे. नंतर मिक्स फ्रॅक्शनमधले येतात 2 अपॉन 1. ओके, नंतर ते डेसिमलसुद्धा त्याच्यात येऊ शकते. डेसिमल कसं सॉल्व करतो आपण, जर 4.3 दिलेला आहे तर याचा अर्थ काय, तर आपण हा मधातला पॉईंट काढून टाकू, तर काय येणार 43. इथे येणार आपला 10. ओके, डेसिमलसुद्धा इन्क्लूड आहे ह्या रॅशनल नंबर्समध्ये. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे आपला, लिहून घेऊ शकता तुम्ही. इंटिजरची डेफिनेशनसुद्धा दिलेली आहे. ओके, निगेटिव्ह नंबर्सचे लेफ्ट साईडने असतात, पॉझिटिव्ह नंबर्सचे राईट साईडने असतात. ठीक आहे, बघूया आता प्रॅक्टिस सेट नंबर 1मध्ये काय दिलेलं आहे. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द नंबर लाईन अँड ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. काय करायचं आपल्याला, हे जे नंबर्स दिले आहेत 3/2, 5/2, 3/2. ओके, हे आपल्याला नंबर लाईनवरती रिप्रेझेंट करायचे आणि त्याला डिनोटसुद्धा करायचं आहे की 3/2 कुठे आहे, 5/2 कुठे आलेलं आहे. ओके, हे आपल्याला करायचं आहे. तर फर्स्ट थिंग आपण काय करणार आहे, तर
आता डिनॉमिनेटर काय आपल्याला एक्झॅक्टली, तर फर्स्टमध्ये डिनॉमिनेटर हा 2 दिलेला आहे सर्व एक्झाम्पलमध्ये. ओके, हे 3 एक्झाम्पल आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहेत नंबर लाईनवरती. तर ते कसे आहेत, तर त्यांचा डिनॉमिनेटर हा ऑलरेडी 2 आहे, म्हणून आपण काय लिहिलं आहे, तर द डिनॉमिनेटर इज 2 इथे लिहून घेतला. ओके, आता आपण नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे, पण त्याआधी आपल्याला ऑब्झर्व काय करायचं आहे बघा, की ते डिनॉमिनेटर आपल्याला 2 दिलेलं आहे. ओके, तर नंबर लाईन आपण कसे ड्रॉ करतो, फर्स्ट इथे आपले सगळे लेफ्टवर कोणते नंबर्स येतील, तर निगेटिव्ह नंबर्स येतील, आणि राईट साईडने येतील आपले सर्व पॉझिटिव्ह नंबर्स. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला रिप्रेझेंट कसं करायचं हे करायचं बघा. काय करणार आपण इथे, आपण इथे 0 घेतलेला आपला, जिथून आपली स्टार्टिंग होते, त्याच्या लेफ्ट साईडने झाले आपले सर्व निगेटिव्ह नंबर्स, राईट साईडने आपले सर्व पॉझिटिव्ह नंबर्स. आता इथे इम्पॉर्टंट थिंग काय की आपण इथे बघणार आहे डिनॉमिनेटर आपल्याला 2 आहे, म्हणजे आपण काय करणार आहे की 0 नंतर ओके एक 1 लाईन, आणि ही झाली बघा फर्स्ट आपला 0 आला इथे, ही झाली फर्स्ट लाईन, ही झाली आपला सेकंड लाईन. आपल्याला काय डिनॉमिनेटर 2 आहे म्हणून आपण काय घेतलं, तर इथे 2 नंतर एक गॅप दिलेला आहे, म्हणजे की इथे येणार आपला 1. तसंच इथे येणार आपला 1, इथे येणार आपला 2. सेकंड इथे 1, इथे झाला आपला 2. डिनॉमिनेटरमध्ये जेव्हा जितके नंबर्स दिले असतील तेवढ्याच नंबरने आपल्याला तिथे लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, आता आपण नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. 0 दिलेला आहे, 1 दिलेला आहे, नंतर 2 दिलेला, नंतर झाला आपला 3 दिलेला आहे. ओके, आता आपल्याला इथे रिप्रेझेंट करायचं आहे कशाला, तर 3/2 दाखवायचं आहे, नंतर -3/2 दाखवायचं आहे, आणि 5/2 सुद्धा दाखवायचं आहे की नंबर लाईनवरती कुठे येणार आहे. ठीक आहे, फर्स्ट आपण 3/2 दाखवणार आहे कुठे येणार आहे तर. ठीक आहे, आता आपण इथे राईट साईडने घेऊया सगळं. ठीक आहे, इथे आपण घेतलं आहे 0. आता याच्या खाली काय घेणार आपण 0/2, कारण की आपल्याला डिनॉमिनेटर ऑलरेडी 2 आहे म्हणून इथं आपण 2 घेणार आहे. ओके, आता राईट साईडने आपल्या ह्या पॉझिटिव्ह नंबरचा म्हणून आपण काय राईट साईडने जाणार आहे. तर इथे जे नंबर लाईन ड्रॉ केली आपण, तर ही येणार आपली 1/2, इथे येणार आपलं 2/2, इथे काय येणार आपला 3/2. ओके, फर्स्ट आपला काढलेला आपण पॉझिटिव्ह नंबर आहे, तर आपण त्याला डिनोट करू पीनी, कॅपिटल पीनी त्याला डिनोट करूया. झाला आपला 3/2 इथे रिप्रेझेंट. आता सेकंड आहे आपला 5/2, तर इथे आपण कितपर्यंत आलो होतो 3/2 पर्यंत आलो. इथे येणार आपला 4/2, आणि हा येणार आपला 5/2. याला सुद्धा आपण क्यूनी डिनोट करणार आहे. ओके, झालं इथपर्यंत क्लिअर आपला. आता आपल्याला -3/2 इथे रिप्रेझेंट करायचं नंबर लाईनवरती, तर इथे येणार आपण लेफ्ट साईडने 0च्या लेफ्ट साईडने येणार आहे. सेम जसं आपण इथे प्लसमध्ये केलेलं आहे म्हणजे 1/2. ओके, तसंच आपण इथे -1/2 येणार आहे, -2/2, आणि हे येणार आपलं -3/2, आणि याला रिप्रेझेंट करणार आपण आरने. एकदम इझी आहे, थोडं लक्ष देऊन सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आता आपण पी कॅशाने रिप्रेझेंट केला आहे, तर 3/2नी पी रिप्रेझेंट केलेला आहे. सेकंड क्यू आपण केलेला आहे 5/2नी, आणि आर आपण रिप्रेझेंट केला आहे -3/2नी. असंच आपल्याला बाकीचे 3 सॉल्व करायचे आहे. ओके, बघूया. सेकंड इथे आपला 7/5, -2/5 आणि -4/5 दिलेला आहे. ओके, आता इथे बघा आपल्याला किती येते, इथे 5 आहेत, तर याचा अर्थ काय की आपल्याला 5 लाईन्स इथे ड्रॉ करावं लागतील. ओके, 0 आणि 1च्या मधात. इथे काय होतं, तर आपल्याला 2 होते म्हणून आपण काय घेतलं, तर 2 लाईन्स नंतर दिलेलं आहे. आता इथे आपल्याला 5 आहे, डिनॉमिनेटर काय आहे, तर आपला इथे येईल 5. ओके, फर्स्ट सेम थिंग, सेम ड्रॉ करायची आहे नंबर लाईन आपल्याला, बट आपल्याला 0 आणि 1च्या मधात किती, तर आपल्याला 5 लाईन्स एक्स्ट्रा ड्रॉ करावं लागतील. ओके, तर फर्स्ट आपला 7/5 म्हणजे काय येणार, तर आपला राईट साईडनी पॉझिटिव्ह नंबर सर्व राईट साईडने येतील, आणि निगेटिव्ह नंबर सर्व लेफ्ट साईडने येतील आपल्या. तर आपण इथे 0 आपला ओरिजिन नंबर, सेम 0/5. जसं आपण इथे आधी काय दिलं होतं, तर इथे 2 होता म्हणून डिनॉमिनेटरला आपण 2च घेतल्या सगळीकडे. सेम आहे आता इथे किती आपला डिनॉमिनेटर आहे 5, म्हणून आपण इथे काय घेतलं, तर 0/5, नंतर येणार 1/5, 2/5, 3/5, आणि येणार 4/5, इथे येणार 5/5, 6/5, आणि आपल्याला जो करायचा आहे 7/5 तो आलेला आहे आपला, त्याला आपण डिनोट करणार आहे कॅपिटल एमनी. नसेल समजलं तर एक वेळ चेक करून घ्या किंवा तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला परत सांगेन. ओके, 7/5 आपल्याला रिप्रेझेंट करायचा नंबर लाईनवरती, आपण तो रिप्रेझेंट केलेला आहे ऑलरेडी, आणि त्याला डिनोटसुद्धा केला आहे ते कॅपिटल एम. ओके, आत्ता
पॉझिटिव्ह नंबर आपला संपला आहे. आता आपल्याला निगेटिव्ह साईडने म्हणजे लेफ्ट साईडने जायचं आहे. फर्स्ट आहे आपला -2/5. ओके, आता -2/5 म्हणजे काय तर 0.0/5 आपलं घेतलेलंच आहे. सेम थिंग आता इथे -1/5 घेणार आहे. नंतर येणार आपला सेकंड -2/5 आणि त्याला रिप्रेझेंट करणार आपण कॅपिटल N. थर्ड आहे आपला -4/5. आता इथपर्यंत आलो होतो पण -2/5 आला. नंतर येणार -3/5. इथे येणार आपला -4/5 आणि डिनोट करणार आपण त्यांनी कॅपिटल ओने. ओके, सोल्युशनमध्ये काय येणार तर आपला कॅपिटल M कशासाठी केला आहे तर आपण 7/5 साठी केलेला आहे. कॅपिटल N कशासाठी केला आहे तर -2/5. नंतर O कशाने केला आहे तर आपण -4/5 साठी केला आहे. थर्ड बघा, इथे आपल्याला डिनोमिनेटर दिलेला आहे 8. ओके, तर काय करणार आपण तर डिनोमिनेटर इज 8 घेतलेला आहे आपण ऑलरेडी. आता याच्यामध्ये आपल्याला किती लाईन्स घ्यायच्या 0 आणि 1च्या मधात तर 7 लाईन्स घेतलेल्या आपण. ओके, किती लाईन्स घ्यायच्या तर 7 लाईन्स घेतल्या. आता फर्स्ट आपल्याला काय घेतलं तर -5/8. आपल्याला माहिती आहे राईट साईड पॉझिटिव्ह, लेफ्ट साईड निगेटिव्ह. तर -5/8 कुठे येणार आपला तर तो येणार आपला लेफ्ट साईडने. ओके, तर बघूया -1/8, -2/8, -3/8, -4/8 आणि -5/8 आणि याला रिप्रेझेंट केलं आपण कॅपिटल X ने. सेकंड आपला त्यातला 11/8 दिलेला आहे. तर 11/8 कुठे येणार आपला 0च्या राईट साईड. तसंच 1/8, 2/8, 3/8, 4/8, 5/8, 6/8, 7/8, 8/8, 9/8, 10/8 आणि हा आपला 11/8 आणि त्याला रिप्रेझेंट केलं आपण कॅपिटल Y ने केलेलं. ओके, हे मी एक्स्ट्रा केलेले आहेत समजण्यासाठी. ठीक आहे, मग आता कॅपिटल X आपण कशासाठी यूज केला तर -5/8 साठी केला आहे. कॅपिटल Y कशासाठी तर 11/8 साठी केलेला आहे. गुड. आता आहे फोर्थ नंबरचा 13/10 आणि -17/10. डिनोमिनेटर बघितलं आपण किती आहे तर डिनोमिनेटर आपला आहे 10 आलेला आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागतील तर 0 आणि 1च्या मधात किती तर 9 लाईन्स ड्रॉ कर. फर्स्ट काय डिनोट करायचं आपल्याला 13/10 आहे. म्हणजे हा काय तर आपला पॉझिटिव्ह नंबर आहे, तो येणार आपला राईट साईडने. बघूया आता 0/10. ओके, मी आता डायरेक्टली घेत आहे. नंतर येणार आपला 5/10. इथे येणार आपला 10/10. नंतर किती येतं 11/12, 12/12. हा झाला आपला O रिप्रेझेंट केला आपण त्याला कशासाठी तर 13/10 साठी. कारण हा राईट साईडने आपला 13/10 झाला. 17/10 हा आपला मायनसमध्ये आहे म्हणजे हा किती कुठे येणार आपला लेफ्ट साईडने. ओके, सेम येणार -10च्या नंतर इथे आपला रिप्रेझेंट केला आपण कशासाठी तर कॅपिटल P आणि हा आपला -17/10 घेतलेला आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलं आहे. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड द आन्सर द क्वेश्चन. आता आपल्याला नंबर लाईन दिलेली आहे. आता नंबर लाईन दिलेली आहे तर याच्यात बघूया आपण 0 आणि 1च्या मध्ये किती डॉट आहेत 1, 2, 3 आणि 4 दिलेले आहेत. काय दिले तर 4 डॉट्स आहेत 0 आणि 1. ते काय लिहिलं आहे तर द डिनोमिनेटर इज 4 घेतलेलं आहे इथे. ओके, आपल्याला इथे काय विचारलं आहे क्वेश्चन बघा. आता फर्स्ट आहे विच नंबर इज इंडिकेटेड बाय अ पॉईंट B. ओके, आधी आपण काय करणार आहे तर याच्यात सर्व नंबर्स लिहून घेतले आहे. लेफ्ट साईडने सर्व निगेटिव्ह नंबर्स आहे आणि राईट साईडने सर्व पॉझिटिव्ह नंबर्स लिहून घेतले. आता पॉईंट B कशासाठी रिप्रेझेंट केलं आहे आपल्याला हे बघायचं. आता बघूया आपण लेफ्ट साईडने कुठून सुरुवात केली आहे तर आपला इथे पॉईंट B आपला लेफ्ट साईडने म्हणजे किती येणार तर इथे बघूया मायनस काय येणार आपण डिनोमिनेटर -1/4च येणार आहे. ओके, मग आता B हा कशासाठी रिप्रेझेंट केला आहे तर -10/4 साठी. ओके, फर्स्टचा आन्सर काय येणार द पॉईंट B इज द लेफ्ट साईड ऑफ द पॉईंट O आहे. पॉईंट Oच्या लेफ्ट साईडने आहे काय तर पॉईंट B अँड द नंबर डिनोटेड बाय पॉईंट B इज अ -10/4. ओके, पॉईंट B कशासाठी रिप्रेझेंट केला आहे तर -10/4 साठी रिप्रेझेंट केला आहे. ओके, बघा त्यातला सेकंड क्वेश्चन काय म्हटलं आहे विच पॉईंट इंडिकेट द नंबर 1 अँड 3/4. तर हा काय झाला आपला मिक्स फ्रॅक्शन आहे. 1 3/4 म्हणजे मिक्स फ्रॅक्शन झाला. तर आपण याला कसं सॉल्व करतो याला सॉल्व कसं करायचं बघा. आधी होणार मल्टिप्लिकेशन नंतर होणार ॲडिशन. तर 4 1 जार 4
आणि 4+3 किती येणार आपलं तर 7/4 येणार आहे. आपण त्याला आधी काय तर मिक्स फ्रॅक्शनमधून फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं आहे, तर आपला आन्सर आला 7/4. ओके, मग आता 7/4 बघा कुठे आहे तर आपला पॉझिटिव्ह येणार आहे, तो आहे आपला कॅपिटल सी वरती. म्हणजे काय येणार तर पॉईंट सी इज द राईट साईड ऑफ द पॉईंट ओ. बघा पॉझिटिव्ह नंबर आहे, कुठून आहे तर ओच्या राईट साईडनी आहे आपला काय तर 1 3/4 आणि डिनोटेड बाय कशाने केलं आहे तर आपण कॅपिटल सीन त्याला डिनोटेड केलेलं आहे. ओके, 3 आहे स्टेट वेअर द स्टेटमेंट द पॉईंट डी डिनोटेड बाय द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला विचारला आहे की 5/2 हा पॉईंट डीने डिनोट केला आहे, तर हा ट्रू आहे की फॉल्स आहे. तर आपण बघूया, राईट साईडनीच आहे कारण पॉझिटिव्ह नंबर आहे. ओके, बघा 5 इथे म्हटलं 5/2 म्हटलं आपल्याला. ठीक आहे, तर आपण कसं करणार त्याला 5/2 आहे आपल्याला दिलेला. ठीक आहे, तर आता याचा अर्थ काय तर हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. ओके, आपण तर काय दिलेलं आहे इथे की इथे घेणार आपण 5/2 दिलेला आहे. ओके, हा झाला आपला 5/2 आणि इथे आपला 10/4 ऑलरेडी आपण काढलेला होता. पण इथे डिनॉमिनेटर 4 आहे आणि इथे डिनॉमिनेटर आपल्याला 2 आहे. तर काय करावं लागेल आपल्याला आधी तर दोघांचे डिनॉमिनेटर आपल्याला सेम करावं लागेल. ह्याचा तर आहे 4, तर आपल्याला 5/2चा डिनॉमिनेटर हा काय करावं लागेल तर कन्वर्ट करावं लागेल 4मध्ये. तर 2लाच मल्टिप्लाय करायचं आणि 2ला 2नेच मल्टिप्लाय करायचं. याचा रूल काय असतो की ज्या नंबरने आपण खाली मल्टिप्लाय केला तर त्याच नंबरने आपल्याला वरतीसुद्धा सेम डिजिटनी मल्टिप्लाय करावं लागेल. तर 2 2 जर येतो आपला 4 आणि 5 2 जर येतो आपला 10. म्हणजे आपलं काय नाही तर 10/4 आणि आपण हा डीनेच डिनोट केलेला आहे. म्हणजे आपल्याला आन्सर काय येईल तर पॉईंट डी इज द राईट साईड ऑफ द पॉईंट ओ. कुठे आहे तर हा डी कुठे आहे राईट साईडनीच आहे. द पॉईंट डी इज डिनोटेड नंबर काय तर आपला फर्स्ट 5/2 दिलेला होता, बट त्याला आपण कन्वर्ट केलं तर किती आला 10/4 आहे 10/4 आणि तो एक्झॅक्टली डीनेच काय त्याला आपण रिप्रेझेंट केलं. म्हणजे आपला आन्सर काय येणार तर इथे ट्रू येणार आहे.